सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय सध्या समोर येतोय। तुम्ही जर धर्म परिवर्तन केला असेल तर तुम्हाला एससी आणि एसटीचा लाभ मिळणार नाहीये। आता ही बाब तुमच्या कायदेशीर संरक्षणावर देखील लागू होणार आहे। अर्थात तुम्ही धर्म परिवर्तन करून अर्थात धर्मांतर करून जर कुणावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करत असाल तर तो गुन्हा ग्राह्य धरला जाणार नाहीये, असा निर्णय जो आहे तो आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। एका महत्त्वपूर्ण प्रकरणामध्ये सुनावणी देताना न्यायालयाने सांगितलेलं आहे की बौद्ध, ख्रिश्चन आणि शीख या धर्माव्यतिरिक्त जर तुम्ही कुठल्या इतर धर्मामध्ये प्रवेश करत असाल, अर्थात त्यात हिंदू धर्म देखील समाविष्ट होतो, म्हणजे या 4 धर्मांव्यतिरिक्त जर तुम्ही कुठल्या वेगळ्या धर्मामध्ये प्रवेश करत असाल आणि तिथून जर तुम्ही एखाद्यावरती ॲट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा जर दाखल करत असाल तर तो गुन्हा ग्राह्य धरला जाणार नाहीये। कारण की आजच्याच सुनावणीमध्ये एका ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर केलेल्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्मातून एका व्यक्तीवरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला होता। याच सुनावणीवरती निकाल देत असताना न्यायालयाने म्हटलेलं आहे की ख्रिश्चन धर्मामध्ये जातीय व्यवस्था नसते, त्यामुळे एखादा धर्मांतर केलेला ख्रिश्चन व्यक्ती हा दुसऱ्यावरती ॲट्रॉसिटी टाकू शकत नाहीये। त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय 1950च्या कायद्याच्या तरतुदीनुसार खरं तर समोर आणण्यात आलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण निकालासंदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, कारण आता इथून पुढे धर्मांतर केलेल्या व्यक्तींना एससी आणि एसटीचा लाभ जो आहे तो मिळणार नाहीये।